Foster care means placement of a child by the committee. आता ही बाय द कमिटी जी म्हटली आहे ती कमिटी म्हणजे वेळोवेळी आपण याबद्दल स्वनाथ फाउंडेशन तर्फे बोललोय की बाल कल्याण समिती म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी जी प्रत्येक जिल्ह्यात असते आणि त्यांच्याकडे सगळ्या बालकांचे जे वेगवेगळ्या परिस्थितीतून बालकांचे प्रॉब्लेम्स घेऊन बालकांचे चॅलेंजेस असतात याच्या संबंधातल्या या सगळ्या बालकांच्या संबंधातले निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा म्हणजे बालकल्याण समिती आणि त्याच्याच बरोबरीने जिमबा जिल्ह्याचे महिला व बाल विकास विभाग तसंच प्रत्येक जिल्ह्याचं बाल संरक्षण कक्षही असतं. तर हे सगळे कमिटी बरोबर हेही सगळे घटक महत्त्वाचे असतात आणि फॉर द पर्पज ऑफ अल्टरनेटिव्ह केअर. आता हा फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधात जेव्हा आपण डेफिनेशन्स बद्दल बोलतो तेव्हा द पर्पज ऑफ अल्टरनेटिव्ह केअर हा महत्त्वाचा विषय, कारण मुलांच्या सगळ्या अर्थाने त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांचं संरक्षण त्यांची काळजी जर होणं अपेक्षित असेल ना तर यासाठी त्यांचा अल्टरनेटिव्ह केअर म्हणून विचार व्हायला पाहिजे, ज्याच्याबद्दल खरं तर त्याचा संबंध हा फॉस्टर केअर सर्व्हिसेसशी आहे. अल्टरनेटिव्ह केअर म्हणजे एक्झॅक्टली काय तर पर्यायी व्यवस्था. पर्यायी व्यवस्था कोणासाठी तर मुलांसाठी. कोणत्या मुलांसाठी तर काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं ज्यांना खरं तर जेव्हा त्यांना एक कौटुंबिक वातावरण मिळेल, एक परिवार मिळेल, एक कुटुंब मिळेल, असा जर पर्यायी व्यवस्था अशा मुलांना जर मिळाली तर त्यांच्या जीवनामध्ये किती मोठा बदल होऊ शकेल, किती त्यांच्या सगळ्या अर्थाने त्यांचा विकास जे खरं तर कायद्याला अपेक्षित आहे. म्हणूनच मुलांचं सर्वोत्तम हित असं म्हटलेलं आहे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधातला विषय बोलला गेलेला आहे. अल्टरनेटिव्ह केअर हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. म्हणून प्लेसमेंट ऑफ अ चाइल्ड बाय द कमिटी फॉर द पर्पज ऑफ अल्टरनेटिव्ह केअर हा पर्पज फुलफिल होणं महत्त्वाचं आहे. आणि तो कुठे होईल तर जर मुलांना फॅमिली मिळाली तर. आणि ह्याच्याच संबंधातला आता पुढची जी व्याख्येचा जो टर्न आहे तो आपण पुढच्या आठवड्यात बघू. पण अल्टरनेटिव्ह केअरचा अर्थ आता तुम्हाला लक्षात येईल की तो किती मुलांच्या हक्कांसंबंधात, मुलांचे राईट्स याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक मुलाला फॅमिली मिळाली पाहिजे, प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं आणि त्यांचं बालपण सुखी समृद्ध आणि संपन्न व्हावं हेच स्वनाथ फाउंडेशनचा उद्देश आहे. आणि हर बच्चे को परिवार मिळावा असं आम्ही सांगतोय. आता पुढे जाऊन आपण या शृंखलेत एक्झॅक्टली पुढच्या ज्या टर्न जो आहे फॉस्टर केअरचा नेक्स्ट टर्न तो आपण पुढच्या आठवड्यात बघू. तुर्तास धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या विषयाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. असाच पाठिंबा आम्हाला देत जा. थँक्यू व्हेरी मच.